मनमाड येथील रिपाया आंदोलन पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा। दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शवत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने मनमाड येथील तलाठी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तसेच दिल्ली पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांवर होत असल्याचा आरोप करण्यात आलेल्या दडपशाहीचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली। देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या पेपरफुटी प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली। आंदोलनानंतर रिपाईच्या शिष्टमंडळाने मनमाड सर्कल अधिकारी यांना निवेदन सादर केले। निवेदनाद्वारे पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई, विद्यार्थ्यांना न्याय आणि शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली। याप्रसंगी रिपाई नेते राजेंद्र अहिरे, गंगादादा त्रिभुवन यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सरकारने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला। आवाज जनतेचा न्यूज मराठी, मनमाड। जरी आमचे आठवले साहेब हे सत्तेमध्ये जरी असले, परंतु आपण बघत आहोत, आपण सामाजिक बांधिलकी म्हणून या देशामध्ये जी अराजकता माजली आहे, जी हुकुमशाही चालू आहे, त्यासाठी आम्ही सत्तेत असताना सुद्धा हा आज विद्रोह करीत आहोत। कारण की एक सामाजिक प्रश्न आहे, जी नीटची परीक्षा राहते त्यामध्ये अनेक घोटाळे झालेले आहे व त्यामध्ये एकूण 19 ते 20 विद्यार्थ्यांनी हे मृत्युमुखी पडलेले आहे। ते विद्यार्थी कोणत्या जाती धर्माचे पक्षाचे नव्हते, परंतु एक या भारताचे नागरिक होते। आणि या आंदोलनामध्ये अभिजित दिपके या तरुणांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यालाच पाठिंबा म्हणून सोनम वांगचुक हे शास्त्रज्ञ आहे, काही गैरगुजरेतील कार्यकर्ते नाही, एक उच्च माणूस आहे तो आणि शिक्षणाचा तज्ञ आहे। असा माणूस हा 21 दिवसापासून उपोषणाला बसला असताना या सरकारने अतिरेक करून त्याला त्या ठिकाणाहून कुठले काही झालेले नव्हतं, पूर्ण मेडिकल त्याच्या नॉर्मल आलेलं होतं, तरी सुद्धा त्याला एक मुर्दाड व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी पांढऱ्या कपड्यामध्ये घालून त्याला उचलून नेलं, फरफटत नेलं, दादागिरी केली। हे अत्यंत लोकशाहीला अत्यंत घातक आहे। आणि यूके हा एक दलित समाजाचा असून या भारताला फक्त एक जयभीम आणि दलित समाज हाच उलथा पालट करू शकतो, त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे। आणि जर या ठिकाणी सोनम वांगचुक याचे आंदोलन जे चिरडण्याचा प्रयत्न करत आहे, आम्ही लाईव्ह बघितलं त्या ठिकाणी, ते पोलीस दिल्लीचे हरामखोर, ते हुकुमशहाचे नामर्द अवलाद, ते त्या बिचाऱ्या जे काही नसताना शांत असताना त्या ठिकाणी त्यांना लाठीचार्ज करत आहे, त्यांच्यावर आता उद्या गोळीबार करतील, अश्रुधूर सोडलेले आहे। मी या घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच आम्ही सर्व कार्यकर्ते राजा वायरे यांच्या माध्यमातून तीव्र असा निषेध करतो। व जर या ठिकाणी सोनम वांगचुकची जी मागणी आहे का, त्या धर्मेंद्र प्रधान जो शिक्षण मंत्री आहे, तो तुम्हाला महत्वाचा आहे का? या देशामध्ये 3दा ते 4दा या कांद्याच्या विषयावर सरकार पालतं झालेले आहे। मग कांद्यापेक्षा हे विद्यार्थी महत्वाचे नाहीत का? हे देशाचं भविष्य आहे। जर तुम्ही यांना दडपण्याचा प्रयत्न करत असाल, मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मनमाड शहर, नांदगाव तालुका, नाशिक जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी सत्तेत असताना सुद्धा एक सामाजिक बांधिलकी, एक भारतीय नागरिक म्हणून या ठिकाणी जाहीर निषेध करतो व